मित्रांनो, नमस्कार. आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा विषय घेऊन आलो आहोत. खरीप पीक विमा 2024. सकाळपासूनच पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत. कुणाला किती रक्कम मिळते, आपलं नाव यादीत आहे की नाही आणि नेमकं तपासायचं कसं, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीक विमा योजना का आली हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य नैसर्गिक संकटांवर अवलंबून असतं. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी कीड रोग. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं. अशा वेळी शेतकरी हवालदिल होतो. या अडचणींमधून शेतकऱ्याला आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून पीक विमा योजना राबवतात. शेतकऱ्याला अतिशय कमी प्रीमियम भरावा लागतो. उरलेला प्रीमियम सरकार भरते. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतो. 2024च्या खरीप हंगामाकडे पाहिलं तर महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस, तांदूळ, मूग, उडीद, तूर, ज्वारी, मका, बाजरी अशी अनेक पिकं घेतली गेली. काही भागात पावसाने दडी मारली तर काही भागात पावसाचा तडाखा बसला. या दोन्ही परिस्थितींनी पिकांचं प्रचंड नुकसान झालं. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. यामुळे खरीप पीक विमा 2024चं वाटप सुरू करण्यात आलं आहे. शासनानं जाहीर केल्यानुसार सकाळपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जातेय. मोबाईलवर मेसेज येऊ लागले आहेत. काहींना 2,000 मिळालेत, काहींना 5,000, तर काहींना 10,000हून अधिक रक्कम मिळाली आहे. नुकसान झालेल्या पिकानुसार ही रक्कम ठरते. उदाहरणार्थ, सोयाबीन उत्पादकांना 8 ते 12,000च्या दरम्यान मदत मिळते, तर कापूस उत्पादकांनाही चांगली मदत मिळते. भात, ज्वारी, मका, बाजरी उत्पादकांनाही काही हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मित्रांनो, आपलं नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी फार अवघड प्रक्रिया नाही. सर्वप्रथम कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तेथे पीक विमा यादीचा पर्याय निवडा. आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका. लगेच स्क्रीनवर आपलं नाव, पिकाचं नाव आणि किती रक्कम मंजूर झाली आहे ती दिसून येईल. तसंच बँकेत पासबुक अपडेट करून घेणं देखील आवश्यक आहे. शेतकरी मित्रांची प्रतिक्रिया देखील मिश्र स्वरूपात आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की विमा रक्कम बँकेत आल्यामुळे त्यांना खूप दिलासा मिळालाय. ही रक्कम पुढच्या पेरणीसाठी, खत, बियाणं, कीटकनाशक खरेदीसाठी उपयोगी ठरणार आहे. काही शेतकरी मात्र म्हणतायत की अजून पैसे आले नाहीत. पण शासनानं स्पष्ट केलंय की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. शासनानं आवाहन केलं आहे की शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. बँकेतून मेसेज आला नाही तरी पासबुक तपासावं. तसंच कोणत्याही दलालाकडे जाण्याची गरज नाही. शासन थेट बँक खात्यात रक्कम जमा करतं. मित्रांनो, पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरं तर सुरक्षा कवच आहे. बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान दिवसेंदिवस वाढतंय. अशा वेळी पीक विमा हा जीवनदायी ठरतो. शेतकरी विम्याच्या रकमेवर पुढच्या हंगामाची तयारी करू शकतो, कर्जाची परतफेड करू शकतो आणि आपलं आयुष्य थोडं निर्धास्तपणे जगू शकतो. तर अशा पद्धतीने खरीप पीक विमा 2024चं वाटप सुरू झालं आहे. आपलं नाव यादीत आहे का हे जरूर तपासा आणि हक्काचा लाभ घ्या. या विषयावरील माहिती आपल्या मित्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही उपयोग होईल. पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका.